जेवढ्या लवकर ती गोष्ट हरपते की नाही तेवढ्या लवकर सापडलंच याची काही गॅरंटी नसती हो. अनुभव आहे ना आमचा. आता ज्या परिस्थितीतून जाताय ना तुम्ही त्यातून गेलोय हो आम्ही. म्हणजे पुढच्याला ठेच पण मागचं काही बी केला शहाणाच होत नाही बघा. म्हणजे फार जुनी गोष्ट आहे. नवं नवं लग्न झालं होतं बरं का आमचं. कशाचीच सवय नव्हती हो आम्हाला. तर चालता चालता आमचं असं जोडवं कुठंतरी हरवलं बघा. कुठं? आता कुठं ते महत्वाचं आहे का? आता काय महत्वाचं आहे? त्या कवडी छाप जोडव्यापायी आमचं काय झालं हे महत्वाचं आहे ना. काय झालं? आईसाहेबांनी आम्हाला फक्त काळ्या पाण्याची शिक्षा द्यायचं बाकी ठेवलं होतं. हा आता तुमच्या बाबतीत असं काही होणार नाही. सध्या आईसाहेबांच्या गुडबुक्स मध्ये आहात ना तुम्ही. तुमच्यासाठी न्याय वेगळा आहे हो. तुम्ही काय कसंही वागलं तरी चालणार आहे त्यांना. हा पण एवढ्यावर कान काढू नका बर का धाकट्या जाऊबाई. यावेळी तुमची गाठ कुसुमावती देवी ढाले पाटलांशी आहे एवढं लक्षात असू द्या. नाही कसे आधारासाठी खांद्यावर हात ठेवतील पण तोच हात कधी गळ्यावर येईल हे तुमचं तुम्हाला पण कळणार नाही. बर मी येऊ का? आओ कुठं चाललंय? बोलून व्हायचंय अजून आमचं. हा तर कुठं होतं आम्ही? हा धाकट्या जाऊबाई तुम्ही बोलणी खाऊन खाऊन कोडग्या झाल्या हो आता. पण यावेळी ती वीज तुमच्या नवऱ्यावर म्हणजे रणजित भाऊजींवर पडायला नको म्हणजे मिळवलं. का? त्यांच्यावर कशा पे? कैवार हो. कैवार कैवार घेऊन बसलेत ना आपल्या बायकोचा. मग पुढं माणुसकीचं भरत येऊन झडती पण थांबवली. वर विडा पण घेतला. काय म्हणले? आम्ही स्वतः मंगळसूत्र शोधू आमच्या बायकोचं. शोधलं का? सांगा की शोधलं का? शोधतायत. सापडल. अहो पण किती वेळ? टायमावर नाही सापडलं तर डबरा आहेच समोर आईसाहेबांनी खणलेला. आता फक्त बघायचं त्या डबऱ्यात त्यांची लाडकी धाकटी सून पडतीये का तिचा नवरा. साहेब बोलवलं? हा आडबोले, तुमचं काही महत्वाचं काम चालू आहे का? तशी बारीक सारीक चालूच असतात साहेब. तुम्ही बोला. आडबोले, मला तुमच्याशी एका नाजूक विषयावर बोलायचं. साहेब सगळं ठीक आहे ना? बसा बसा आडबोले, बसा. म्हणजे विषय थोडा पर्सनल, पर्सनल प्रोफेशनल काहीतरी मिक्स आहे. नेमका विषय काय साहेब? आडबोले, काही दिवसांपूर्वी आमच्या घरातून संजूचं म्हणजे आमच्या मिसेसचं मंगळसूत्र हरवलंय. मंगळसूत्र घरातनं हरवलं? असं कसं साहेब? अहो घरातच असेल. म्हणजे नीट उडकलं तर? नाही आडबोले, मी स्वतः रूमचा कोपरा शोधलाय. तुम्ही पाहिलं म्हणजे प्रश्नच मिटला साहेब.
म्हणजे वहिनी साहेबांचं मंगळसूत्र हरवलं असं नाही म्हणता येणार साहेब. म्हणजे जवळजवळ ते मंगळसूत्र चोरीलाच गेलंय या निष्कर्षावर येऊन पोहोचलोय मी. तुमच्या घरून मंगळसूत्र चोरीला गेलं तर माणूस घरचाच असू शकतो म्हणून तुम्ही म्हणाला. बरोबर. हे मंगळसूत्र ज्यांनी चोरलंय तो माणूस घरातलाच असावा आणि चोरीचा दागिना जोपर्यंत विकला जात नाही तोपर्यंत त्याच्या काहीच फायद्याचा नाहीये. त्यामुळे हा जो कोणी चोर आहे तो 100% हा चोरीचा ऐवज विकण्याचा प्रयत्न करणार. 100% साहेब. आमची नोकर मंडळी रोजच्या रोज कामावर येतात. थोडक्यात दिवसभर ते डोळ्यासमोर असतात. त्यामुळे इथे चोरी करून लांब कुठेतरी कर्नाटकात जाऊन विकतील याची शक्यता नाही. आणि माझ्या माहितीत ते तसं कोणाला करायला सांगतील याची शक्यता जवळजवळ नाहीच. साहेब म्हणजे मुद्देमाल त्यांना इथल्या आसपासच्या ज्वेलरला कोणाला तरी विकायला लागेल. अडबोले, म्हणजे तुमच्या लक्षात आलंच असेल की आपल्या तालुक्याच्या आसपास जे जे कोणी चोरीचा माल विकत घेणारे आहेत त्यांच्यावर लक्ष ठेवावं लागेल. फिकर नॉट साहेब, आत्ताच्या आत्ता सगळ्या खबरी कामाला लावतो. गुड. साहेब मंगळसूत्राचा एखादा फोटो मिळेल काय? मोबाईलवर पाठवतो. लग्नाचा फोटो आहे. संजूने जे मोठं मंगळसूत्र घातलंय तेच ते. तुम्ही काळजीच करू नका साहेब, मी लावतो आता काम धक्क्याला. सर्वेशनी भरली वांगी छान केली होतात नाही काय ग संजू? संजू, हे संजू, ग अन्न जेवतेस का चिवडतेस नुसती तू? नाही नाही बेबी मावशी जेवते की. अगं जेवतेस होय तू? हा, एक तर आधीच इनमिन दोघीच बसलोय जेवायला, त्यात तू असं तोंड शिवून बसलीस. घास घाल की तोंडात, जरा तोंडातनं शब्द पण बाहेर येऊ दे. हा, असं गपचूप बसणं बेबी मावशीला नाही आवडत, माहितीये ना तुला? अहो नाही, ते घास जरा फक्त तोंडातल्या तोंडातच घोळतोय बघा. संजू, टेन्शन असलं ना, टेन्शन हे असं होतंय बघ. तुला आहे ना मोठ्या मंगळसूत्राचं वज हे असं टेन्शन देते आणि जीव देत नाहीये. नाही, नुसतं मोठ्या मंगळसूत्राचं असं नाही, पण त्याबरोबर ना ते त्याच्या बरोबर मला माहिती. तुला आमच्या अक्काचं टेन्शन आलंय ना? अक्काचं म्हणजे तुझ्या सासूबाईंचं टेन्शन आलंय ना? अगं नको घेऊ एवढं टेन्शन. हा, पण मी काय म्हणते, तू तुझ्या आईला काही बोलली नाहीस ना? नाही. गुड. बोलू नकोस बरं. एक तर कल्याणीबाईंना काय कमी टेन्शन आहे? हा, जीवाला घोर लागायचा त्यांच्या. पण बेबी मावशी, अहो मला रात्रभर झोप नसते हो. अगं अशी काय करते? मी तुला सांगितलं ना, तुझं मंगळसूत्र मिळणार म्हणजे मिळणारच. नुसतं बोलण्याने काय होतंय? असं कसं मिळेल बरं? नुसते बोलण्याने? हा, नुसते बोलण्याने? कुणाच्या बोलण्याने? बेबी मावशी. हा, बेबी मावशीच्या. बेबी मावशीचा शब्द फार महत्वाचा आहे बर का. तिचा शब्द म्हणजे काळ्या दगडावरची रेख. तिच्या भविष्यावर डाऊट नाही घ्यायचा. आणि तुला तर चांगलंच माहितीये, लग्नाच्या आधी बेबी मावशी काय म्हणाली होती माहितीये ना? आठवतंय का? सांगितलेलं भविष्य खरं ठरलं होतं का नाही? अहो हा, पण ते म्हणजे एकदमच बोला फुलाची गाठ होती की हो. अगो बाई, बोला फुलाची गाठ तर तसं समज, पण तुझं मंगळसूत्र आज मिळणार म्हणजे मिळणारच. बेबी मावशीचा शब्द आहे, कळलं का?
जेव आता. अगं जेव. दादा अरे जागणे एवढा काय धापाटा कुत्र माग लागलं का काय? पंजाबची खबर आहे. पंजा तो गांजका आमचा लंगुटी यार पंजाबराव युनिव्हर्सिटी ऑफ गंडवेगिरी आगमन झालं का नाही दीड दमडे सरकारांचं त्यांच्या त्या दीड खुलीच्या आगडबम पॅलेस मध्ये का अजून जावया घरचे तुकडेच मोडतात आंबे गावात. आलाय म्हणजे 4 दिवस घरीच होता, घरातच खाटकोट आणि चपटी घेऊन बसला होता. दादा पण आज त्यांनी वेगळीच गोष्ट केलेली आहे. ए, असं मधीच काय थांबलंय हा? असं मधीच जर थांबला ना तर पायतानानी मुतुस्तवर मारीन आणि मुतला का म्हणून पुण्यांना मारीन. उगल आंबड लावायची नाही, डायरेक्ट मुद्द्याचं बोलायचं. बोला. दादा लांबट लावत नाही, स्टोरी डायरेक्ट दाखवतो, बघाच आता. शेठ या आतमध्ये. नमस्कार. नमस्कार. दादा हे मुगळीचे रतनमल शेठ. पंजाबराव सरकार आज सकाळी यांच्या पिढीवर पाय धूळ झाडासाठी गेले होते. बोला. रतनमल शेठ बोला. काल ते पंजाबराव तुमच्याकडे पंजाबराव सरकार एक दागिना ऐकायला आलते. पंजाकडे गुंजभर सोनं नाही आणि अख्खा दागिना ऐकायला डोरला होता मोठा लट. नक्की काय चालते का गांठ्या आलते? ऐकायला आलं ते राया शेठ. शेट आजपर्यंत आम्हाला दादा भाऊ म्हणतात लोक. शेट बर शेट शेट बोला. ऐकायला आलं तर राया शेठ. माल चोखा होता, आपण हिसाब किताब करून त्याला प्राइस दिला. ते म्हणत होता लिखापडी नको. आता असल्या व्यवहाराची लिखापडी कोण ठेवता राय शेठ? रतन शेठ तो गांजका पुण्यांदा आला ना तर कळवायचं आम्हाला. हा राय शेठ. ध्यान ठेवायचं काय. जी दादा. आयला त्या एसीपी रणजितराव डाले पाटलांनी काय कुटाणा लावलाय माग. त्या फाटक्या पंजाव ध्यान ठेवायला लागते. फौजदार हे घ्या. मी तुमच्यासाठी चहा घेऊन येते. आहे और जल्दी आहे. अहो तुमचा नवरा एवढा थकून भागून आलाय, त्याच्याशी 2 घटकावर बोला तरी. काय करताय? कोणी पाहिलं तर? पाहू देत. नाही नाही सोडा तुम्ही, कोणी बघितलं तर काय म्हणेल? अरे लायसन्स आहे आपल्याकडे तुझा हात पकडण्याचा. सोडा सोडा बरं तुम्ही. सोडण्यासाठी थोडीच पकडलाय. आणि असंही ते आपल्याशिवाय कोण आहे? हो संजीवनी संजीवनी द्या.
देताय ना? अहो सासूबाई, पण मी काय देणार होते तुम्हाला? मंगळसूत्र कुठे? रणजित विसरलेत बहुधा त्यांची भीष्म प्रतिज्ञा. ती भीष्म प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी कालची रात्र मागितली होती. आईसाहेब मी कालची रात्र गेली, आजचा दिवस गेला, ही आजची रात्र आहे. दाखवा कुठे आहे मोठं मंगळसूत्र. संजीवनी, काय विचारतोय आम्ही? मंगळसूत्राचं महत्व, मांगल्य, पावित्र्य कशाशी खातात कळतंय का काही? तुमच्या सौभाग्याचं प्रतीक होतं ते. ज्या कुटुंबातल्या स्त्रिया मंगळसूत्र सांभाळू शकत नाहीत त्या कुटुंबामध्ये कलह आणि बेदिली होते. संजीवनी, सासूबाई, अहो पण आता मोठं मंगळसूत्र कुठे आहे हे सांगण्यासाठी फक्त तोंड उघडायचं तुम्ही. अहो पण आईसाहेब, भीष्म प्रतिज्ञा मी घेतली होती, संजीवनीने नाही. हो, पण मंगळसूत्र त्या घालतात, तुम्ही नाही. आत्ताच्या आत्ता ताबडतोब मंगळसूत्र हवंय आम्हाला. कुठे आहे मंगळसूत्र? कुठे आहे मंगळसूत्र? अक्का, इथे आहे मंगळसूत्र. हे बघ, इथे आहे मोठं मंगळसूत्र. बेबी, यांचं मोठं मंगळसूत्र तुमच्याकडे कसं काय आलं? अगं त्याची मज्जाच झाली. काय झालं, संजू माझ्या खोलीत आली होती. रंजनी तिला जो हार घेतलाय ना तो दाखवायला. आणि तिथंच विसरलीस की तू हे मंगळसूत्र. मला सापडलं म्हणून मी ड्रॉअर मध्ये ठेवलं आणि मीच विसरून गेले ग. लक्षातच नाही माझ्या. घ्या संजीवनी बाई, घ्या तुमचं मंगळसूत्र आणि पुन्हा शोधायला लावू नका. अख्ख्या घराला कामाला लावलं होतं. एक मिनिट रंजा, तुझे मंगळसूत्र तुझ्या बायकोच्या गळ्यात घाल. धर. बेबी मावशी, अहो पण मी तुमच्या खोलीत. रंजा, तुझ्या बायकोला आहे ना 4 बदाम असे पाण्यात भिजवून खायला घालत जा बघू. बाप्पा होते तेव्हा केवढी गडबड होती तुझी, म्हणूनच लक्षात राहिलं नसेल तुझ्या. रंजा, तूच सांग, हे तिचंच आहे की नाही? हा, तिचंच मंगळसूत्र आहे. हा, तिचंच आहे. बाय बाय बाय, अंबाबाई पावली ग बाई. काय गाके रंजा, पण सॉरी हा, म्हणजे ना माझ्या विसरपणामुळे तुला खूप शोधावं लागलं बघ. म्हणजे सगळ्यांना शोधावं लागलं. सॉरी बर का. आता काय
राजा राणी एकदम खुश. या गोष्टीचा शेवट एकदम गोड झाला. काय ग? इथून पुढे काळजी घ्या संजीवनी. ढाले पाटलांच्या घरात दागिन्यांची कमी नाही हे तुमच्या लक्षात आलंच असेल. पण ढाले पाटलाच्या घरच्या लक्ष्मींनी प्रत्येक दागिन्यांचं मोल जाणलं पाहिजे आणि ते जपलं पाहिजे. ते मस्त. दागिन्यांचं सोडा, पण मंगळसूत्राचंच महत्त्व तुम्हाला नव्याने पटवून द्यावं लागणार असेल तर ढाले पाटलांची सून निवडण्यात आम्ही चुकलो असं आम्हाला वाटेल. तशी तुम्ही आमची निवड नव्हताच कधी, पण तरी